प्रेम या विश्वामध्ये या जगामध्ये कोणी करू शकत नाही। मी आजही या ठिकाणी म्हणून गेलो की बाकीची माणसं आमच्याकडे प्रेम करतात, आमच्यावर प्रेम करतात, पण बाकीच्या प्रेम करण्याच्या पद्धतीमध्ये कुठेतरी स्वार्थ असेल, आमच्यावर स्वार्थापोटी प्रेम करतात। पण या जगामध्ये या विश्वामध्ये एकच नातं असं आहे की ते नातं निस्वार्थ भावनेने प्रेम करत असतं। ते नातं आहे माई लेकराचं, आईचं आणि मुलाचं। शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकराकरता प्रेम करतं ते नातं आहे आईचं। म्हणून तर तिला माऊली म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला माता म्हणतात। आपल्या जीवनामध्ये एवढं प्रेम करते ती की एका हातामध्ये स्वतःचा प्राण आणि दुसऱ्या हातामध्ये लेकरू ठेवते। लेकराला जन्माला घालत असताना प्राणावर वेळ जरी आली तर त्या प्राणाला पुढे करते, पण लेकराचं संगोपन ती करत असते। एवढं प्रेम करते सज्जनो। बऱ्याच प्रकाराने आपल्याकडे काही घटना घडून गेल्या की एखाद्या लेकराला जन्माला घालता घालता ती माऊली निघून जाते, जगाचा निरोप घेते, पण ती असा विचार करत नाही की लेकरू गेलं तरी चालेल, मी वाचलो पाहिजे। नाही विचार करत। एखादा प्रसंग तिच्या जीवनामध्ये घडतही असेल, डॉक्टर म्हणतही असतील, ताई तुझ्या लेकराला जर तुकडे तुकडे करून जर काढले तर तू जगू शकते, पण जर लेकराला जर तू जन्माला घालत असशील तर तू मरू शकते किंवा तुझा प्राणही जाऊ शकतो। ती माऊली पुढे करते आपल्या लेकराला, ती म्हणते प्राण गेलं तरी चालेल, पण माझ्या मुलाला वाचवलं पाहिजे। हे फक्त आपल्या या ठिकाणी फक्त आपली आईच करू शकते सज्जन। कोण? आपली आईच फक्त आपल्या करता एवढं करू शकते की स्वतःच्या प्राणाची बाजी सुद्धा ती लावू शकते आपल्या मुलाकरता। आयुष्यभर काबाड कष्ट करते, चटणी भाकर आपल्या करता खाते, पण आपल्या लेकराकरता आनंदाचे दिवस जे आपल्या पुढे मांडते ना, त्याला जबाबदार आई महाराज। रखरखत्या उन्हामध्ये चालते, काट्यातून चालते, दगडातून चालते, पण आपल्या लेकराला कुठल्याही प्रकारची इजा होऊ देत नाही, तिचं नाव आई। एवढं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत सज्जन। जन्माला लेकरू आलं तिथून महाराज ती काय करते, अमृतासारखा पाना आपल्या लेकराच्या मुखामध्ये भरवते। अनेक रक्ताचे थेंब आटून एखादा दुधाचा थेंब तयार करते, आपल्या मुलाच्या मुखामध्ये भरवते, तिचं नाव आई आहे। 6 महिने कोरडे घास खाते आपल्या मुलाकरता। आपल्या मुलाला काही कमी पडू देत नाही सज्जनो। लहानाचं मोठं होत असताना लेकरू अपेक्षा करतं, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे। आईची परिस्थिती नसली तरी आई मुलाला कधी म्हणत नाही मला मी तुला देऊ शकत नाही। आई म्हणते एक गोष्ट कर बाळा, मला आता तुला देणं शक्य नाही, उद्यापर्यंत काहीतरी व्यवस्था करते। फाटलेल्या लुगडात असलेली आई, तुटलेल्या चप्पल घालणारी आई, पण लेकरा करता दुसऱ्या दिवशी त्या वस्तूची उपलब्धी करून देत असते, तिचं नाव आई महाराज। ती आपल्या जीवनामध्ये एवढं प्रेम करते महाराज, सर्वस्व पणाला लावते। आपल्याकडे परिस्थिती तशी नसली तर दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करते, पण आपल्या मुलाकरता जे पाहिजे ते द्यायला तयार होते महाराज। बघा प्रसंग सांगेन तुम्हाला, आपण नेहमी एक प्रसंग बघत असतो, एका गडावरचा प्रसंग आहे। ती बाई त्या गडावर दूध घालायला जायची आणि दूध घालायला जात असताना दूध दिल्यानंतर तिथले गडाचे दरवाजे बंद झाले। आता तिला घरी परतायचंय, आपल्या झोळीमध्ये त्या झोपडीमध्ये लहानसं लेकरू तिचं झोपलेलं आहे आणि तिला आतुरता आहे की कधी एकदा गड उतरतो आणि माझ्या लेकराकडे जातो मी। गडाचे दरवाजे बंद झाले, गडाच्या जवळ गेले, गडाचे दरवाजे बंद झाले आणि गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर लेकराची आठवण करत करत ती माऊली एकच विचार करू लागले की मला खाली कधी जाता येईल। विचार करता 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 जवळ गेली दरवाजाच्या, त्या दादाला विनंती केली, त्या सेवकाला विनंती केली, दादा 2 मिनिटाकरता, फक्त 2 मिनिटाकरता हा दरवाजा उघडा।
मला खाली जाऊ दे, माझ्या लेकरा करता मला गेलं पाहिजे. पण तिचं कोणी ऐकलं नाही, दरवाजा उघडला नाही. राजांचा आदेश आहे, या गडाच्या बाहेर कोणाला उतरता येणार नाही, कोणाला बाहेरून आत येता येणार नाही. या गडाच्या संरक्षणाकरता आम्हाला ही जबाबदारी दिली, मला ताई सोडता येणार नाही. त्या माऊलीने विचार केला, हा जर सोडत नसेल तर माझ्या लेकराचं काय होईल सांगता येत नाही. झोळीत एकटं झोपलेले. त्या गडावर ते माऊली फिरत असताना तिने विचार केला, खाली तर गेलो पाहिजे. अशा तटावरून तिने उतरण्याचा प्रयत्न केला की तिथून कोणत्यांची नजर सुद्धा खाली पोहोचत नव्हती. एखाद्याचा पाय घसरला तर सरळ प्राण जाण्याची वेळ आहे. पण त्या माऊलीने मागचा पुढचा विचार नाही केला. ती माऊली त्या तटावरून, त्या बुरुजावरून खाली उतरली. रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे, अंगातून रक्त वाहत, साळ निघलेले, पायामध्ये काटेर उचललेले आहेत. अशा ही अवस्थेमध्ये ती माऊली आपल्या झोपडीच्या दिशेने पळते. झोपडी जवळ गेल्यानंतर झोपडीचा दरवाजा उघडला, झोळीतून लेकराला उचललं, हृदयाला लावलं, पदराच्या आड केलं. पदराच्या आड केल्यानंतर महाराज त्या माऊलीने अमृतासारखा पानं त्याच्या मुखामध्ये भरवला गेला. ते लेकरू शांत झोळीमध्ये झोपी गेलं. माऊलीला वेदना होत आहेत, पण वेदना कुठपर्यंत? जोपर्यंत लेकरू दिसत नव्हतं तोपर्यंत. लेकरू डोळ्याने पाहिलं, संपूर्ण वेदना शांत झाल्या. सकाळी गडावर या ठिकाणी कुजबूज झाली. एक बाई गडावर हिरकणी नावाची दूध घालण्याकरता आलेली, तिला परत खाली उतरता आलं नाही, पण या गडावर पण दिसत नाही. काय झालं असेल तिचं? बाकीचे लोक त्या ठिकाणी पाहण्याकरता गेली, चारही दिशेला तिचा शोध घेत आहेत. आणि काही माणसं तिच्या झोपडीच्या दिशेने गेलं. पाहिलं तर त्या झोपडीमध्ये ती माऊली सुखरूप आहे, रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे. राजांच्या पुढे तिला हजर केली. राजांनी विचारलं, ताई, या गडावर तू आलेली, दूध घालण्याकरता आली, तुला वेळ झाली, गडाच्या खाली तुला उतरता येत नव्हतं, पण तू गडाच्या खाली गेली तरी कशी काय? त्या माऊलीने सांगितलं, पुढच्या बुरुजावर मी खाली उतरलो. राजांनी तो गड पाहिला, तो बुरुज पाहिला. एवढा कठीण होता की तिथून कोणी मावळा खाली उतरू शकत नाही आणि शत्रूवर येऊ शकत नाही. राजांनी सांगितलं, ताई, माझ्या समोर एकदा उतरून दाखवता का तुम्ही? तिने नकार दिला. तिने सांगितलं, राजासाहेब, आता मला नाही उतरता येणार राजे. मग काल कशी उतरली? काल उतरलो त्याला कारण आहे, माझं लेकरू, झोळीत झोपलेलं लेकरू, मी लेकरा करता उतरले. पण आज माझं लेकरू माझ्या जवळ आहे, मला उतरता येणार नाही. राजाने सांगितलं, ताई, अगं पाय निसटला असता तर प्राण गेला असता. माऊलीने सांगितलं, मेलो असतो तरी चाललं असतं, पण माझं लेकरू झोळीत तडफडताना मी पाहू शकत नाही. हे प्रेम आईचं आहे. अरे, आपली तडफड आईला पाहवत नाही, आपण सुद्धा आई करता तसं जीवन जगलो पाहिजे. लहानपणी किती प्रेम करते आपल्यावर, किती प्रेम करते. मग तारुण्यामध्ये आम्ही सुद्धा आईवर तेवढं प्रेम केलं पाहिजे. काही काही मुलं अशीही पाहिली महाराज, आईला कुठेतरी कोपऱ्याला टाकतात, तिच्याकडे पाहत नाही, काही नाही. आम्ही गेल्यानंतर विचारतो, महाराज काय ही परिस्थिती? म्हणे, काय करावं, त्रासच तेवढा देते. अरे राजा, तुला घरात 10 वेळा आणून बसवायची तरी तू रस्त्यावर फिरत होता, पण आईला कधी त्रास वाटला नाही. 10 वेळा घाण केली पण कधी आईला त्रास वाटला नाही. 10 वेळा खायला मागितलं पण कधी त्रास वाटला नाही. आणि तुझ्या आईचा त्रास वाटतो? किती कठोर मनाचं जीवन झालंय आपलं सज्जनो. अरे, आपल्यावर ती माय माऊली मनापासून प्रेम करते, आपण का बरं करू नये? का बरं करू नये? शेवटच्या श्वासापर्यंत जगते तर केवळ आपल्या करता, मुलांकरता. आता या मुलांना विचारा महाराज, आपल्या आजीला, आपल्या आईला जाऊन 12-13 दिवस झालेले आहेत. आई गेल्यानंतर आईचं दुःख काय असतं या परिवाराला विचारा, तो परिवार सांगेल आईचं दुःख. आणि या ठिकाणी या मंडपामध्ये जेवढी माणसं बसलेली आहेत, ज्याची आई गेले ना त्याच्याकडे पहा आणि त्याला विचारा, तो सांगेल खऱ्या आईचा अर्थ काय. आम्ही आमच्या जीवनामध्ये आई आम्हाला कळली नाही महाराज, पण ज्याच्या जीवनात गेले ना, एक एक दिवस मोजतो, आई कधी मला भेट देशील आई? अगं, तुझ्या अंगा खांद्यावर खेळलो, तुझं दूध प्यालो, आणि अचानक तू आमच्यातून निघून गेली, आई कधी भेट देशील? ही त्यांची अपेक्षा आहे. सज्जनो, गेलेली गोष्ट परत मिळेल. एखादं घर गेलं तर पुन्हा घेता येईल, पैसा मिळवता येईल, इस्टेट मिळवता येईल, पण जीवनातून आई गेली तर मिळवता येत नाही. सज्जनो, एकच तत्व असं आहे, गेल्यानंतर पुन्हा मिळवता येत नाही. ते तत्व आहे आपले मायबाप. पण कधी त्यांना विसरता कामा नये सज्जनो. खूप प्रेम करा, खूप प्रेम करा.
आईला काही लागत नाही. आज कुत्र सांभाळायला जेवढा खर्च येतो ना, तेवढाही खर्च आपल्या मायबापाला सांभाळायला लागत नाही महाराज. त्या कुत्र्याचं किती भाग्य आहे, त्या गाडीत चांगल्या चांगल्या गाडीत बसतं, चांगलं चांगलं त्याला खायला आहे, चांगला टॉवेल आहे त्याला. पण आपल्या मायबापाला फाटकी साडी सुद्धा मिळत नाही. किती दुर्भाग्य. ज्या माईने आम्हाला जन्माला घातलं सज्जनो, त्या आई करता फाटकं लुगडं सुद्धा आम्ही देऊ शकत नाही, आणि कुत्र्या करता नवीन नवीन वस्त्र आम्ही त्याला देतो महाराज. किती बिकट अवस्था पाहायला मिळते. म्हणून आपल्या लेकरांना सत्संगाला आणत चला, आपल्या मुलांना सत्संगाला बसवत चला. आपल्यावर सुद्धा ही वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या मुलांना कुठेतरी सत्संगात आणून बसवा, सत्संगाला घेऊन चला. सत्संग आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करतो महाराज, आणि कुठल्याही माय बापाला वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. आज महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानाला महाराष्ट्र गेला की त्या महाराष्ट्रामध्ये एवढे वृद्धाश्रम झाले की मोजता येत नाही महाराज. अरे ज्या माईची अपेक्षा काही नाही हो, तुम्ही तिला खायला दिलं पाहिजे, चांगलं दिलं पाहिजे असं काही वाटत नाही. त्या आईला फक्त एवढंच वाटतं माझ्या लेकराजवळ मी राहिलो पाहिजे, बस, काही नको. एक घडलेली घटना अशी होती, एका बायकोने सांगितलं महाराज मालकाला, हिला घेऊन कुठेतरी नेऊन टाका, नाहीतर मी तरी निघून जातो. त्याने सांगितलं काही चिंता नको करू, मी नेतो. आईला पाटीत भरलं, डोक्यावर बसवलं महाराज. आईने विचारलं, बाळ कुठं नाही, कुठं चालवलंय मला? त्या बाळाने सांगितलं, आई श्रावणाने जशी कावड केली आणि काशीला घेऊन चाललेल ना, तर मी तुला पाटीत भरतो आणि काशीला घेऊन चालतो. आईच्या लक्षात आलं, माझं या घरात राहणं यांना जड वाटायला लागलंय. आईला सगळं कळतं महाराज. 4 किलोमीटरची आई जर घरात नसेल, 4 किलोमीटरवर गेली, बाळाला इथं भूक लागली तर तिथं तिला कळतं, तर तुमच्या मनात काय चाललंय ते तिला कळणार नाही का? पाटीमध्ये आईला भरली, पाटी घेऊन जात असताना रानात घेऊन चाललाय तो लेकरू. पण आईने काय करावं? आईने झाडाची फांदी तोडावी, खाली टाकावी, फांदी तोडायची, खाली टाकायची, फांदी तोडायची, खाली टाकायची, करता 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 जंगलाच्या मध्यभागी गेला. आणि आईने विचारलं, बाळ किती दूर आहे आणखी काशी? म्हणे, आई काशी करता नाही, इथं तुला ठेवण्याकरता आलोय, आता आमच्या प्रपंचात तू येऊ नकोस. आईने सांगितलं, बाळ हे मला तेव्हाच कळलं होतं, जर तू मला सांगितलं असता घरातून निघून जा तरी मी गेलो असतो, कशाला तू त्रास केलास माझ्याकरता? त्या घरामध्ये जर माझं नको आहे तर तू एवढा त्रास कशा करता केला? आईने सांगितलं, बाळ ठीक आहे, जेवढे दिवस माझ्या जीवनातले शिल्लक आहे आनंदाने मी या वनात राहील, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, या वनामध्ये वाघ आहे, सिंह आहे, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, जाताना व्यवस्थित जा. तुझ्यावर काय करतील ते? हमला करू शकतात. त्याच्याकरता एक गोष्ट कर बाळ, आता वेळ सुद्धा खूप झाले, या रानात एवढ्या मध्यभागी आलाय, तुला घरचा रस्ता कळणार नाही, तुझ्याकरता मी व्यवस्था केली. झाडाची फांदी तोडून खाली टाकले, ज्या रस्त्याला पाळापाचोला फांद्या तोडलेल्या टाकलेत ना, आता त्याच रस्त्याने घरी जा बरं, सुखरूप घरी पोहोचतील. ज्या लेकरांनी वनात आणून आईला सोडलं तरी त्याही आईला वाटतं माझा मुलगा इथून सुखरूप गेला पाहिजे, त्याच्याकरता ती व्यवस्था करते महाराज. एका तर मुलाने सांगितलं, आई तुझं काळीच पाहिजे मला, तुझं काळीच जर दिलं तर माझा प्रपंच सुखी होणार आहे. आईने सांगितलं, बाळ तुझा प्रपंच माझ्या काळीच देण्याने सुखी होत असेल तर घे. लगेच काळीच काढून त्याच्या हातात दिला. काळीच घेऊन जात असताना लेकराला ठेच लागते, रस्त्याला खाली पडतो, आणि त्या रस्त्यातून चालत असताना ठेच लागल्यानंतर खाली पडला, आणि पडणाऱ्या काळजातून आवाज आला, बाळ तुला लागलं तर नाही ना? मला सांगा, एवढं कोण प्रेम करतो? जिवंतपणे तर प्रेम करते, पण मेल्यानंतर सुद्धा एवढं प्रेम करणारं तत्व फक्त आई महाराज. म्हणून तर एका ठिकाणी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सगळं काही तुमच्या जीवनात असेल, पण तुम्हाला जर आई नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी भिकारी आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंय महाराज, आई आहे तोपर्यंत घर सगळं गोकुळासारखं भरलेलं असतं, पण आई गेली की त्या घराचं गोकुळ पण निघून जातं, आणि काहीतरी जीवन भकास वाटतं. रात्री अपरात्री कधीही तुम्ही घरामध्ये प्रवेश करा, तुमच्या पहिल्या आवाजाला ओ जी देते ना, तिचं नाव आई महाराज. खूप प्रेम करते, खूप प्रेम करते. म्हणून एक लक्षात ठेवा, तिची किंमत करायला शिका.
गेलेली वस्तू मिळवता येईल, पण गेलेली आई पुन्हा मिळू शकत नाही. एक कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती, एक कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है मगर माँ नहीं मिलती. आज या लेकराने कितीही हंबरडा फोडला तरी गेलेली आई पुन्हा आपल्या जीवनात मिळवता येत नाही. एका ठिकाणी गोड वर्णन केले बरं का. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपूर्ण फक्त राहते आई तुझे ग नाते, आई तुझे ग नाते. चुकलं तुझं बाळाई आई ग, चुकलं तुझं बाळाई रडते दाय दाय ग, रडते दाय दाय ग. ए ना माझे आई ग, 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 ए ना माझे आई ग. चुकलं माझं आळाई, चुकलं तुझं बाळाई रडते धाय धाय ग, रडते धाय धाय ग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कोणाला, सांगू मी कोणाला, सांगू मी कोणाला. सावलीने निघून गेले पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, वासराला सोडून कुठं निघून गेले गायक, निघून गेले मायग. ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग, ए ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तुग पोटी वाढविला, पोटी वाढविला, पोटी वाढविला. हाताचा पाळणा नेत्राचा देवा केला, नेत्राचा देवा केला, नेत्राचा देवा केला. आई विन माया आई ग, आई विन माया साऱ्या जगामध्ये नाही र, विश्वामध्ये नाही र. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. आज कितीही आम्ही प्रयत्न केला सजनो तरी गेणारी जाणारी माय आमच्या जीवनात पुन्हा मिळू शकत नाही. या घरातल्या मुली सासरी नांदण्याकरता गेलेल्या आहेत, पण माहेराला येण्याचं ओढ तोपर्यंत असतं जोपर्यंत त्यांची माहेरातली माय जिवंत आहे. माहेरातली आई संपली की मुलीचं माहेर पण संपलं जातं. आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं सुद्धा. सासरमध्ये कितीही जाच असू द्या, त्रास असू द्या, पण माहेराला आली, आईचा हात डोक्यावरून फिरवला गेला की मुलीच्या जीवनातलं अर्ध दुःख कमी होतं महाराज. आईच्या कुशीत बसते, आईच्या पुढे दुःख व्यक्त करते. जिथं विश्रांती मिळते, जिथं समाधान मिळतं, जिथं माहेचं पांघरून मिळतं, जिथं प्रेम मिळतं त्याला माहेर म्हणतात. आणि मुलीच्या जीवनातलं माहेर जिवंत तोपर्यंत असतं जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे. माहेरातली माय संपली, मुलीचं माहेर पण संपलं जातं महाराज. दिवाळीच्या सणाला पहिला फोन तुम्हाला आईचा असेल, ताई तुझ्या करता साडी घेतले, मोबाईलवर पाठवतो बघ, कलर आवडला तर सांग, नाही तर दुसरी घेते. हे प्रेम आईचं आहे महाराज. पण आता इथून पुढे ते प्रेम या घराकडे मिळणार नाही. आता मुली कितीही वेळा आल्या तरी ते प्रेम जे आई देऊ शकतो ते महाराज इतर कोणी करू शकत नाही.
आज कितीही हंबरडा तुम्ही फोडला, आईला प्रार्थना केली, आई 13 दिवसाचा काळ निघून गेला, फक्त एकच इच्छा आहे की माझ्या करता तू यावं आणि माझ्या करता तू आली पाहिजे. टावो फोडला मुलांनी, आई फक्त एकदा एकदाच ये ग आई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी. हरसून मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई रूप पाहण्यासाठी. चंदन तो बाळ तुझ्या आई ग, चंदन तो बाळ तुझ्या अंतरात राही ग, हृदयात राही ग. ये ना माझी आई ग, 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 आई ग, आई ग. या विश्वातलं एकमेव चांगलं तत्व, निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं तत्व म्हणजे आपली आई, आपली माऊली आहे. आणि ती आई आपल्या घरातून आज निघून गेली सज्जनो, त्याचं दुःख या परिवाराला आहे. आपण भगवंताकडे, परमात्म्याकडे प्रार्थना